हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सर्व? हसताय ना? हसायलाच पाहिजे. तुम्ही सर्व आनंदी असले की मला पण खूप आनंद वाटतो. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक व्हिडिओ. हा व्हिडिओ मी फॅमिली क्वार्टर्सचा बनवलेला आहे. म्हणजे कशा रूम आहेत ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर पाहू शकता, तो वरती टेरेसवरून मी असा पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने सर्व इथं क्वार्टर्स आहेत. तर सर्व इथं फॅमिली पोलीसमध्येच आहेत, त्यामुळे सर्व पोलीसच फॅमिली इथं आहेत. तर तुम्ही पाहू शकतात, इथे माझा जरा आवाज बसलेला आहे, त्यामुळे थोडासा आवाज क्लिअर येत नसेल तुम्हाला, पण ठीक आहे. चला पाहूया आतमध्ये कसं आहे ते. हे मी माझी रूम शेअर केलेली आहे तुमच्यासोबत. जे अशाच पद्धतीने सर्व फॅमिली क्वार्टर्स आहेत. इथे सर्व रूम्स सेम आहेत, कोणालाही वेगवेगळ्या पद्धतीचे इथं रूम नाही आहेत. तर अशा पद्धतीने सर्व रूम आहेत. तर पाहू शकतात, रूम खूप छोट्या आहेत, पण कसं आहे ना, रूमचा काही उपयोग नाही आहे. कारण माणसांची मनं मोठी असतील ना तर कुठेही ॲडजस्ट होतात. आणि आता आम्हाला अशी सवय लागून गेली ना की किती पण छोटं रूम असेल तरी आम्ही त्यात सर्व आनंदानेच राहतो, आणि असंच असायला पाहिजे. तर तुम्ही पाहू शकतात, हा आमचा हॉल आहे. आणि इथे मी तुम्हाला वरती फ्लावर्स दिसत आहेत, ते मी इथून मेशोवरती घेतलेले आहेत. खूप छान क्वालिटी आहे आणि कमी बजेटमध्ये आहेत. म्हणजे 100 रुपयाला 3 असं आलेला आहे तो बंच. इथे मी असं देवघर केलेलं आहे, कारण जागा खूप कमी असल्यामुळे जास्त खाली वरती मांडणी करता येत नाही आहे. तर अशा पद्धतीचा हा हॉल आहे. आणि नंतर वरती टेरेस आहे. आम्ही 4th फ्लोअरला असल्यामुळे डायरेक्टली वरतीच आहे. अशा पद्धतीने. आणि इकडं पुढे आमची गॅलरी आहे. तर गॅलरीवरून साईडला पाठीमागं पण बिल्डिंग आहे, पण मी थोडेसे तुम्हाला दाखवते. बाहेर खूप मोठे मोठे झाडं आहेत, कारण झाडं भरपूर आहेत तिथे. जिथे आम्ही राहतो तिथं खूप मोठं जंगल आहे आतमध्ये, आणि तिथंही सरकारी क्वार्टर्स आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकतात की साईडला पण एक बिल्डिंग आहेत. अशा सेम बिल्डिंग सर्वत्र आहेत, ज्यामध्ये क्वार्टर्समध्ये फॅमिली राहत आहेत. तर पाहूया आता, चला बेडकडे जाऊया आपण. कारण इथे जागा खूप कमी असल्यामुळे ॲडजस्टमेंट खूप करावी लागलेली आहे. छोट्या छोट्या वस्तू इथं व्यवस्थित मांडाव्या लागलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकतात, गावाकडे आमच्या घराची वास्तुशांती झाली होती तेव्हा मी ती स्वामींचा फोटो आणलेला होता, आणि म्हटलं इथे होईन आपल्याला, म्हणून मी इथे लावून घेतलेला होता. तर अशा पद्धतीचा हा आमचा बेड आहे. एवढंच की रूम छोट्या आहेत आणि त्याचे कलर पण व्यवस्थित नाही आहे. कारण त्या भिंतींचं असं झालं की ह्यांना कलर अजिबात राहत नाही. कारण सरकारी कामं असल्यामुळे व्यवस्थित अशी त्यांचे प्लास्टर वगैरे केलेलं नाही आहे, त्यामुळे ते टिकत नाही आहे. तर इथं खिडकी बसवलेली आहे, आणि पाठीमागं पाहू शकता तुम्ही असे मोठे मोठे झाडं बाहेर आहेत. इथे अशा पद्धतीचं सर्व रूम्स आहेत. इथे बेड वगैरे आम्ही सर्व छोट्या जागेत ॲडजस्ट केलेलं आहे. आणि वरती मी कपडे टाकण्यासाठी दोरी बांधलेली आहे. त्यामध्ये इथे वॉशिंग मशीन आहे, आणि इथे एक छोटंसं रॅक आहे, म्हणजेच कपाट काढलेलं आहे. त्यामध्ये मी सर्व कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून ठेवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीचा हा आमचा बेड आहे. म्हणजे जागा खूप कमी असल्यामुळं जास्त तिथं असं मोकळं स्पेस नाही आहे. नंतर इथं टॉयलेट आहे. इथं बाथरूममध्ये बाहेर जास्त पाणी पण येत नाही आहे इथं कंटिन्यू, त्यामुळे ते पण पाणी इथं भरून ठेवावं लागतं. आणि अशा पद्धतीचं हे इथं टॉयलेट बाथरूम आहे. नंतर आता मी किचनकडे जात आहे. किचन तर खूपच छोटं आहे. तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने मी इथं अरेंजमेंट केलेली आहे. इथे एक छोटंसं रॅक लावलेलं आहे, त्यामध्ये व्यवस्थित भांडे ठेवलेले आहेत. कारण जागा कमी असल्यामुळे इकडे तिकडे पडलेला पसारा खूप लगेच जाणवतो. त्यामुळे सर्व वस्तू जागची जागी असेल तर जरा घरमध्ये बरोबर वाटतं आणि फ्रेश वाटतं. तर अशा पद्धतीचं हा आमचं किचन आहे. आणि मी आत्तामध्ये गेल्या आठवड्यातच हे वॉलपेपर ऑर्डर केलेले होते. तर अशा पद्धतीने ते वॉलपेपर मी इथं लावलेले आहेत. खूप छान वाटतं. कलर अजिबातच टिकत नाही आहे, त्यामुळे कलर गेलेला पाहू शकता तुम्ही. एवढं दाखवण्यासारखं घरही नाही आहे, पण म्हटलं चला एक होम टूर करून जाऊ द्या, म्हणून मी ही होम टूर केलेली आहे. गावाकडे दुसरं खूप मोठं घर आहे, पण आता जॉबला इकडं असल्यामुळे आम्ही सर्व मुलं आणि मिस्टर मी इथेच राहतो. तर अशा पद्धतीचे ह्या फॅमिली क्वार्टर्स आहेत. तर इथे एक रॅक काढलेला आहे, त्यामध्ये आम्ही डबे वगैरे ठेवलेले आहेत. तर असं सर्व हॉल, किचन आणि बेडरूम आहे. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने सर्व इथं सेम क्वार्टर्स आहेत. कोणीही लहान मोठं इथं नाही आहे, सेम सगळ्यांना घरं आहेत. तर अशा पद्धतीने आम्ही असं थोडंसं डेकोरेट केलेलं आहे, कारण काहीच वस्तू तिथं टिकल्या जात नाही आहेत. खूप पटकन खराब होतं. इथलं वातावरण पण चांगलं नाही आहे, त्यामुळे इथं व्यवस्थित असं काहीच राहत नाही आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व सजावट आम्ही केलेली आहे. कारण घरामध्ये आलं की जरा फ्रेश वाटलं की माणसांचा मूड पण फ्रेश राहतो.
त्यामुळे घर अगदी स्वच्छ आणि सुंदर असावं. कारण आपण ज्या घरात राहतो तेथे जर स्वच्छता असेल तर लक्ष्मी घरामध्ये येत राहते. त्यामुळे नेहमीच घर स्वच्छ असावं असं मला तरी वाटतं. देवघर केलेले आहे इथं वरती, कारण कधीही घरी पूजा मांडायची म्हटलं की खाली बसूनच पूजा करावी लागते. अशा पद्धतीने आहे इथलं रूम.